धन्यवाद हर्षल मुंडे. आपण पाहतो मानगाव प्रीमियर लीग एशियन कलेक्शन गोरेगाव आणि आई बाबाजी स्पोर्ट्स लोणेरे जबरदस्त दैवतमान आयोजन 24 लाईव्हच्या माध्यमातून हे सामन्याचे पूर्ण कव्हरेज आपण पाहतो. डे नाईट फॉर्मॅट. अप्रतिम चेंडू आणि आज आपण पाहतोय या मानगाव प्रीमियर लीग मध्ये रायगड समालोचक असोसिएशनचा एक दमदार समालोचक तुमच्या समेत बसलाय. आई बालजाई स्पोर्ट्स आपण पाहतोय आणि अभिदादा बघा इथे मात्र प्रत्येक क्षणाचे आणि इथे मात्र जल्लोष पाहायला मिळतोय. विकेटचा झालाय पतन आणि पहिला विकेट पहिला हादरा पहिली सफलता मिळतोय ती मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला अफलातून इनिंग पाहायला मिळाली. सुरुवात करताना उद्गार असे असतात. नतमस्तक राजाला ज्यानं हा महाराष्ट्र निर्माण केला, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जे जासे वेळेला छोट्याशा शहरामध्ये छोट्याशा खेड्यामध्ये जन्माला आले त्यांनी स्वतःसाठी काही न देता सर्व काही प्रकल्प रस्त्यांसाठी वाटले. षटकाधिपूचा चेंडू आणि हा चेंडू स्वागत केलंय 147 छेराम. पुढचा चेंडू या षटकातील पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. 55 इशारा देतोय. पुन्हा एकदा तीरात हवा धावपलकावर एक गड्याच्या मोबाईलमध्ये पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू येतो सीमारेषेला गवसणी घालण्यासाठी अराउंड द कार्पेट वन बाउन्स चौकार. राहुल शेठ बक्कम यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अध्यक्ष नावात त्याच्या लेबल बाला राहुल बक्कम अध्यक्ष झाला. एक नंबर. आम्हाला निलेश सर टेन्शन घेऊ नका. इथे मी आलोय ना तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. हे प्रेम आहे. हे तुम्ही जे प्रेम दिलेत ते आयुष्यभर मी विसरणार नाही. खरोखरच एक गावासाठी एक धाबासाठी आणि आम्ही मानगावकर जमा झालो तर सागर पाटीलच्या स्वागतासाठी. सल्यूट. तुमच्या कार्याला सलाम आहे. 17 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळाल्यात. दमदार सुरुवात. षटकाधिपूरचा चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. इथे मात्र काय झालं. 1 मिनिट डीजे. जीवनदान म्हणजे मेलेला कोंबडा आता जिवंत झालाय. गाजवी मैदान मिळवलं जीवदान. ओटो डीजे मास्टर. पनवेलवरून बोरल्यावरनं संदेश पाटीलने इथपर्यंत आणली. खरोखरच कौतुक करावं लागेल या मानगाव वासियांचं. मंगेश वाकडीकर येऊन गेले
मामा आले, आज भाचा आलाय. जुगलबंदी. षटकातील पुढचा चेंडू. पण नाही, इथे मात्र आक्रमणच आम्हाला पाहायला मिळतंय. मला काय, मी डायरेक्ट मारतो. पाहूया, चेंडू सीमा पार. स्कोर गार्डवर स्कोर झाला आहे आतापर्यंत. स्कोरिंग मात्र जबरदस्त सर्व आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, स्पर्धा लाईव्ह आहे. त्यामुळे अध्यक्ष साहेब, डोंट वरी, बी हॅपी इन दिस वर्क. जिथे सागर पाटील आहे ना, तिथे कशाची कमी नाही. अभि दादा आपलं सुद्धा दमदार. आणि ज्यानं छोट्याशा व्यवसायामधून एवढं मोठं विश्व आणि त्याचे ते सल्लागार आहेत असे लोणेरे माणगावचे सर्वार निलेश केसरकर यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्वांना एकत्र आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आणि आमचं खास स्वागत करण्यासाठी माणगावच्या स्टेशन पासून इथपर्यंत आम्हाला ज्याने आणले ते मात्र मंगू जाधव. सहर्ष स्वागत. पाहूया पुन्हा एकदा सामनाच. बोल दादा. हॅलो. हा माणगावला आहे. तुमचा सर्वांचा आशीर्वादामध्ये आपण माणगावला पोहोचलो आणि कॉमेंट्री करते आता. 2 मिनिटं लाईव्ह आहे. माणगावला मानगरला नाही माणगावला. ओके. समालोचन क्षेत्रामध्ये ज्याने आम्हाला हा प्लॅटफॉर्म दिला असे आमचे अध्यक्ष संदीप पाटील मुरबी आणि कार्याध्यक्ष आनंद तारेकर यांच्याकडनं आपल्या या मानगाव प्रीमियर लीगला पूर्ण रायगड क्रिकेट समाजक असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा आल्यात. स्कोर गार्डवर स्कोर झाला 26. 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. षटकातील पुढचा चेंडू. स्लो डिलिव्हरी करतो, कमबॅक केला. इथे मात्र षटकार चौकारांची आतषबाजी केल्यानंतर फलंदाज मात्र झोच्या स्वरूपामध्ये बाद. ओटीडीचे चालली माझी मंजुळा दिसती नादच खुळा. आपण जी ग्रुप मीटिंग घेताना ती ह्या खेळपट्टीला बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत, प्रचंड मेहनत केली. आपण जी ग्रुप मीटिंग घेता ते खेळपट्टीच्या बॅक साईडला जाऊन घ्या, कारण त्या खेळपट्टी आपल्याला फायनल पर्यंत टिकवायची आहे. आणि त्या खेळपट्टीसाठी आपण जी मेहनत करतो, घरामध्ये आपण आयुष्यामध्ये कधी झाडू मारत नाही, पण खेळासाठी आज आपण मात्र एक दिवस देतो. ती मात्र लक्ष्मी आहे, तिचं जतन करा. बॅटवर स्टंपवर कधी राग काढू नका. हे क्रिकेटचं फ्युचर आहे. सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सांगितलंय, बॅट स्टंप ग्लोव्हजवर जर तुम्ही राग काढला तर तुमचा क्रिकेट मात्र खलास. हे जबरदस्त वाक्य आहे आणि दमदार असे सल्लागार आमचे उपाध्यक्ष अध्यक्ष सर्व दमदार आहेत. निलेश केसरकर यांच्याकडे बघितलं की खरोखरच लोणेरे माणगावमध्ये पारगावची एक आनमान शान सागर पाटील इथपर्यंत आलाय. हे तुमचं प्रेम आहे. रोज फोन असतात, रोज साहेब कधी याल, साहेब कधी याल. आज तो क्षण आलाय. माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण, कधी विसरणार नाही मी. पुन्हा एकदा गुटनाट एक तमाशा परेश करके स्टाईलने चेंडू फेकून दिला, सीमारेषे बाहेर आलाय हा दमदार. एक छारा. बत्तीस धावा धापलकावर लागल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सामना असेल. पुढचा चेंडू या षटकातील प्लेसमेंट बघा जबरदस्त आहे. फक्त टायमिंग जज केलंय.
क्षेत्ररक्षक वेगाने येतो, दुसरीचा प्रयत्न आहे इथं, परंतु जर चेंडू हातामध्ये सापडला असता गोलंदाजाचा तर नक्कीच मात्र फलंदाज बाद झाला असता, पण त्याच्या चपलाने 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 34, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौतीस धावा दाखल करावं लागल्यात. मानगाव प्रीमियर लीग 2025 डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतोय. अप्रतिम आयोजन आहे, देवीद्यमान आयोजन, आणि खेळपट्टी पाहिली तर पातक्षणी प्रेमात पडेल अशी खेळपट्टी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू जोरदार प्रहार, इथे मात्र झेल आणि गडी बाद झाला झेलच्या स्वरूपामध्ये. चार गडी बाद झालेत. 11 जणांची एकी, 11 जणांची एकता, 11 जणांचा हा संघटन असणारा हा क्रिकेटचा खेळ. त्याच्यामध्ये 12वा खेळाडू राखीव असतो तर नावं सांगण्यासाठी, आणि 11 खेळाडू मैदानामध्ये होत. पण या मैदानावर आल्यानंतर क्रिकेट मधले देव, क्रिकेट मधले ज्यांना रथी महारथी म्हणजे 2 पंच, हे क्रिकेटचे सर्व गुणलेखन आणि पूर्ण अभ्यास त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. असे 2 पंच, ते पंचांना सुद्धा आपला माझा प्रेमाचा नमस्कार. कारण आपण जे कार्य करता खरोखरच अविस्मरणीय कार्य आहे. 4/34 एसन कलेक्शन आणि एशियन कलेक्शन आणि आई बालजाई स्पोर्ट्स लोणरे असा सामना चालू आहे. दमदार आवाज आपण ज्यांचा ऐकला, सुंदर असा आवाज आहे आणि खरोखरच आवाजामध्ये गोडवा आहे, दमदार आवाज. तर इथे मात्र पंचांचा इशारा आहे, 6 धावेचा षटकार, आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. स्कोअर कार्डवर स्कोर होतोय, आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. गडी बाद झाले 4 आणि स्कोअर कार्डवर स्कोर झालाय 40 धावा. सुंदर असं डीजे साऊंड सिस्टीम, सुंदर असं आपण लकी ड्रॉ मध्ये पाहतोय. 3 बाईक, आणि लकी ड्रॉला 1 बाईक आणि टोटल 3 बाईक आहेत ना. ट्रॉफी बघितलं तर अतिशय प्रेमात पडणारी अशी ट्रॉफी फक्त मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये असते, पण आज मात्र मानगाव प्रीमियर लीग मध्ये दमदार ट्रॉफी आणि ती पण फिरणारी. आयोजन मात्र सुरेख आहे. तर आपण वळूया मॅच कडे. आता जिथे सामना अतिशय महत्वाचा दोन्ही संघांसाठी, हाय व्होल्टेज गामा. प्रत्येक समालोचकाला एक आयडी देण्यात आलेला आहे आणि अफलातून आयोजन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. बघूया काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 40 वर 4 गडी बाद. पुन्हा एकदा आलाय षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. 46, लॉस्ट ऑफ 4 विकेट्स. समालोचन निवेदन कसं करावं याचा प्रत्यक्षित मान सन्मान. वयाने आमच्यापेक्षा थोडेसे लहान आहेत, परंतु खरोखरच त्यांच्या माइंड मध्ये शब्दांचा भंडार असे उत्कृष्ट समालोचक आमच्या या समितीत बसले आहेत. आपण मला मान सन्मान दिलात, आपल्या इनिंग मध्ये बोलण्याची संधी दिलीत आणि एवढा मोठा प्रेम दिलात, त्याबद्दल मनापासून पुन्हा एकदा तुमचा सर्वांचा लाडका सागर पाटील पारगाव मनापासून आपलं धन्यवाद व्यक्त करतोय. आपण इथे प्रेम दिलेत आणि ही स्पर्धा उत्तरोत्तर प्रगती घेत राहील हे तुम्हाला सदिच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय एकविराई. धन्यवाद. तुम्हाला पटो नंतर न पटो. सेवन साठी AK-47 या आवाजाकरिता मानगाव प्रीमियर लीगचे
सन्माननीय अध्यक्ष राहुलजी बक्कम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आदरणीय सागर पाटील सरांकरता आलंय. त्यानंतर पुढचं बक्षीस जर पाहिलं तर आदरणीय A1 जोडी आदरणीय मंगूशेठ जाधव यांच्या माध्यमातून आणि रुपेशजी बोडेरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊयात. यावेळेचा बॉल वेगानं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. वैष्णव आलेत मैदानाच्या आतमध्ये. वैष्णव फलंदाजी करण्याकरिता दाखल झाल्यात. यावेळेचा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली. टिपेल तो झेल. संपलाय वैष्णवचा खेळ. आणखी एका विकेटचं पतन. एका विकेटसाठी 5 हुकला समीर माडिकचा. 5 धावा आणि 4 विकेट्स होत्या. आता 9 धावा आणि 4 विकेट्स आहेत. 3 बॉल समीर माडिककडे अजूनही आहेत आणि 8 विकेट्स त्यानं 2 मॅच मध्ये आतापर्यंत आपल्या नावावरती लावल्यात. पहा लगेच मंगूदादाचा खिसा खाली झालाय. A1 जोडी मंगूदादा जाधव आणि रुपेश बोडेरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक समीर माडिक करिता. मला वाटतं मी संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा आलो ना मैदानामध्ये मंगूदादा, तेव्हा राहुल बक्कम म्हणाले की या विभागातील एखादा सेन्सिटिव्ह क्रिकेटर कसा असावा तर तो समीर माडिक करिता असावा. आणि त्याचं उत्तम उदाहरण त्याने आतापर्यंत दाखवलंय. मगाशी जवळ जाणारा सामना त्याने आपल्या संघाच्या बाजूने वळवून आणला. त्यावेळेस देखील त्यानं केवळ 5 धावा 2 षटकामध्ये खर्ची घातल्या. जेव्हा मला वाटते केतन भोसलेकरचा संघ 1 हाती सामना जिंकत होता असं वाटत असताना आता पण धावा येत होत्या आणि या धावांमध्ये 9 धावा केवळ खर्ची घालून 4 फलंदाज त्यानं माघारी परतवले. परंतु आमच्या साहिल दाखिनकरचा देखील कौतुक करणं गरजेचं आहे. अवघ्या 19व्या वर्षी सूरज मस्कर सारखा त्यानं मोठा मासा गळाला लावला. त्याचा देखील तो स्पेल उपयुक्त राहिला. तो तिथून आता मात्र पुढे चालवलाय समीर महाडिकनं. आतापर्यंत 3 डॉट बॉल आले. या षटकात 2 विकेट्स आल्यात. 5ची संधी समीर महाडिकला. वेगानं बॉल. वा क्या बात आहे. परंतु यष्टीरक्षक चकला चाललाय जमिनीला घासत पुसत चाटत. सीमारेषा पार. चेंडू होतोय फरार. हा आला नशिबाचा चौकार. अर्धा संघ माघारी परतल्यानंतर 50 धावा धावपलकावरती सांघिक अर्धशतक SN कलेक्शन गोरेगावचं जे धावपलकावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा समीर माडिकचा पुढचा बॉल. यावेळीचा बॉल पायामध्ये हाताळला होता. बॅकलिपला थोडं खाली आणलं. वेगानं बॉलला खेळून काढलं. खोदून काढलं. डीपमध्ये चेंडू. फेकी चांगली. कलेक्शन चांगलं. तेवढ्याच वेगानं बॉल यष्टांवरती लावलाय. परंतु पंच यावेळेस थोडे शांत आहेत. कळवत आहेत. तिसऱ्या पंचांकडे चाललोय मी कारण थोडासा सांशक निर्णय आहे. इथं मात्र सागर मोरे सरांना आमंत्रित केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पन्नास धावा धावपलकावरती असताना हा धावबादचा निर्णय यावेळेस मात्र थोडासा सांशक असणार आहे. तद्वारा मला वाटतं एक कॉल देऊयात आपण. पुढच्या मॅच करता रेडी राहायला हरकत नाहीये. मला वाटते RVS फायटर इंदापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये माऊली मोटर्स लोणेरे. बॅटर सेफ आहे. धावा पूर्ण आहेत. 2 धावा धावपलकावरती वधावत आहेत. धावपलकावरती धावा होतात 52. आता ही समीर माडिककडे फायफर करता अजून एक बॉल आहे. मगाशी फायफर त्याचं उकलंय एका विकेटसाठी. आताही फायफर त्याचं अजूनही 4थ्या विकेटकडे आहे. परंतु 2 मॅच मध्ये 8 विकेट. मला वाटते गोलंदाजांच्या अनालिसिस मध्ये जाल तर ऑन टॉप तुम्हाला समीर माडिक पाहायला मिळेल नक्कीच. कारण खूप कमी गोलंदाज आहेत त्यांनी एवढ्या विकेट्स या मैदानावरती घेतल्यात. शेवटचा अखेरचा एक बॉल आपल्या स्पेल मधला समीर महाडिकचा. अक्कू टप्प्याचा बॉल ऑन साइडला केलाय प्रहार. साहिल दाखिनकर झेलच्या खाली. साधा सोपा सहज झेल धरणीला दान झालाय. मी म्हणेन सागर सर इथं जर तुम्ही तरुणांना विचाराल ना तर ते म्हणतील येतो शादी का लड्डू था. वयस्करांना विचाराल ते म्हणतील येतो गुलाब जामुन था. आणि आमच्या छोट्या मुलांना विचाराल ना ते म्हणतील येतो लॉलीपॉप था. एवढा साधा सोपा सहज झेल धरणीला दान झालाय. आणि दुःखाची बाब म्हणजे सागर महाडिकचा फायफर यावेळेस मात्र हुकलंय.
समीर महाडिकचं फायपर माफ करा हुकलंय. 4 फलंदाज या मॅच मध्ये सुद्धा त्याने बाद केल्या. थोडा लेझी राहिला बॉलवरती. जर तुम्ही रिप्ले मध्ये पाहिलात ना तर बॉलवरती अगदी सावकाश येण्याचा प्रयत्न त्याचा अंगलट आला आणि थोडासा हताश निराश नाराज समीर पाहायला मिळतोय. परंतु समीर महाडिक यांना मी नक्की सांगेल, काळ तुमचा होता, काळ तुमचाच आहे आणि येणारा काळ सुद्धा तुमचाच क्रिकेटमध्ये असणार आहे. त्यामुळं विहुले गावचं क्रिकेट समीर महाडिकच्या अगदी गोल भोवती फिरत होतं, फिरतंय आणि फिरत राहणार हीच सदिच्छा व्यक्त करूयात. आणि समीर करिता आणखीन येणाऱ्या मॅचेस करिता खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. 53 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर लवर पेंटर दहिवली यांच्याकडून समीर महाडिकच्या या संपूर्ण गोलंदाजी करिता 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू लवर पेंटर. सिद्धेश गोलंदाजी माकवती लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स. यावेळीचा फटका समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. वा 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 वॉट अ कॅच. लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये अप्रतिम झेल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. मगाशी दुसऱ्या खेळाडूने टिपला होता, आता या खेळाडूने टिपलाय. पहा तुम्ही ऑन स्क्रीन रिप्ले मध्ये अगदी समोरच्या दिशेनं ओव्हर दी बॉलर हेड फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षक वेगानं त्या ठिकाणी आला शुभम भोसतेकर आणि काय झेल टिपला. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा. वन ऑफ द स्टनर ऑफ द टुर्नामेंट. गेट कॅच, विकेटचं पतन, गॉन. ड्रॉच्या कुपन मध्ये तब्बल ₹1,00,000ची मोटरबाईक तुम्ही कमावू शकता. या आयोजकांच्या जवळ आपल्या नावाचं 200 रुपयाचं एक कुपन घ्या, आपलं नाव लिहा आणि लकी ड्रॉच्या आमच्या या बॉक्स मध्ये टाका. तुम्ही लखपती 200 रुपयामध्ये होऊ शकता. सिद्धेश कोरपे पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती. यावेळेचा बॉल कमी गतीने हाताळला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खराब कॉलिंग. जसा आला तसा परतावा लागेल. मला वाटतंय राज खानविलकरला धावबाद स्वरूपात आत्महत्या. आणखी एका विकेटचं पतन. डोकं फिरल्यासारखा डिसिजन घेतला दोनही बॅटर्सने. 7 फलंदाज बाद झाल्यानंतर अशा पद्धतीनं 8व्या स्वरूपात धावबाद झालेला हा खेळाडू. अजूनही तब्बल 10 चेंडूंचा काही शिल्लक आहे. आता तुम्ही बॅटिंग अनालिसिसच्या दिशेने गेलात ना तर केवळ 2 फलंदाज बाद व्हायचे बाकी राहिलेत. ऑल आउटचं संकट डोक्यावरती. एसाइन कलेक्शन गोरेगावच्या आता मात्र येऊ लागलंय. गोलंदाजी माकवती. सिद्धेश कोरपे 2 डॉट बॉल नंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूमध्ये सज्ज होतोय. तिसरा बॉल गती कमी करून हाताळला. फिंगर रोल केले, पडल्यानंतर हळू पद्धतीने चेंडू समीर महाडिकच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल. तिसरा डॉट बॉलची साखळी निर्माण केली गोलंदाज सिद्धेश कोरपेनं. नव्याने आलेला बॅटर परेश आता मात्र पाहत राहिलाय. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल. 4था डॉट बॉल आलाय. कमालीची गोलंदाजी. विध्वंसक राहिलाय फलंदाजांच्या करिता गोलंदाज सिद्धेश कोरपे. यावेळेचा बॉल आणखी एक मुंबईच्या भाषेमध्ये लटकी बॉल. आणखी एक लटकी बॉल पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल. प्रेक्षक हो, सिद्धेश कोरपेची गोलंदाजी आवडली असेल एकदा थंडी उडवियात, वाजूयात टाळ्या. या स्पेल मधलं मेडन षटक पाहायला मिळणार का आजच्या रजनीतलं. यावेळेचा बॉल. सिद्धेश नाराज झाला. हा बॉल मी हाताळायला नाही पाहिजे होता हे तो सांगतोय. धावबादची संधी ऑन. आणखी एक फलंदाज धावबाद. विकेट क्रमांक 9चं पतन, गॉन.
दोघांनी उपस्थित राहा चला लवकर. शेवटचा अखेरचा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करण्याकरिता बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाजाचं नाव सुजित उंडरे आलाय गोलंदाजी मार्कवरती. ज्या सुजितनं मगाशी मला वाटतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये, त्याला आता शेवटून सुरुवात केली आहे. व्हाईट बॉल, 1 फॉर दी ओव्हरची तंबी देखील दिली आहे गोलंदाजाला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील दिलाय. इथून पुढचा बॉल एवढ्या उंचीवर हाताळला ना तर पंचांना अगदी काहीच शंका राहणार नाही नो बॉल देण्याकरिता. 55 झाले धावफलकावरती, 11ची सरासरी आहे. यावेळीचा बॉल पुढे टाकला, उडवला ऑफ साइडला, डीप मध्ये कव्हर्स वरचा खेळाडू चेंडू उचलून फेक करेल. आता थांबवलं गरजेचं होतं, कारण इथून फलंदाज बाद होणं परवडणार नाहीये SN कलेक्शनला. कारण ज्या धावा येतील ना आता त्या बोनस आहेत, त्यामुळे धावून काढण्यापेक्षा बॅटने करूयात बाबा असं म्हणतोय परेश आणि प्रथमेश. प्रथमेश सत्वे आणि परेश पिंपळे ही शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये, जोडगोळी म्हणूयात आपण, कारण इथून ही टिकणं गरजेचं आहे. 5 बॉल मध्ये धावा भलेही 5 आल्या तरी देखील त्यांचा संघ सुटकेचा निश्वास टाकेल. ओ वाह क्या बात आहे. वेगानं बॉल पडल्यानंतर भन्नाट वेगानं यष्टीरक्षक पाहत राहिले कुठून जनरेट केला एवढा स्पीड. माफ करा समीरनं टाळ्यांचा गजर केला गोलंदाज सुजित करिता. 1 धाव, थेंबे थेंबे तळे साचे, असंच काहीच आता घडायला लागले मैदानाच्या आतमध्ये. 57 झाल्या. चला केतन बोस्तेकर शेवटचा कॉल आहे आपल्याकरिता. यावेळेस थोडा फंबल झाला गोलंदाज. डेड बॉल मृत चेंडूची घोषणा पंच प्रशांत देसाई सर करतील. आतापर्यंत 3 धावा आल्या 2 बॉल मध्ये. पहिला वाईड, त्यानंतर एकेरी 2 धावा. प्रचंड थंडीचा मारा आणि त्या सुद्धा गोलंदाज तिखट मारा करतोय फलंदाजाकरिता. यावेळीचा बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, रीड करताना थोडासा अवघड झाला. बॅटर परेश पिंपळे बीट होतोय, डॉट बॉल येतोय. 6 बॉल मध्ये 2 धावा आल्यात परेशच्या. प्रथमेश सत्वे खेळतोय 1 बॉल मध्ये 1 वरती. सांघिक धावफलक SN कलेक्शन गोरेगावचं 57, 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सुजित, यावेळीचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सला बीट करून डीप मध्ये चाललाय. स्विवर कव्हरला चेंडू उचलून फेक करेल, तदवर 2 धावा पूर्ण. दुहेरी धावेने धावफलक वधारतय, धावफलक जाऊन पोहोचलं जातंय. यावेळेस मात्र 59 ऑन द स्कोर बोर्ड. आमच्या या गुणलेखकाचं कौशल्य फार पणाला लावले त्यानं, कारण एवढ्या थंडीमध्ये मी थोड्या वेळापूर्वी लिहायला पेन घेतला होता, तो चालेन असा झाला, तरी सुद्धा गुणलेखन करतोय आमचा समीर पवार. त्याच्याकरिता एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये मी म्हणतो. मला वाटते कमिटीला अगदी जवळून सहकार्य करणारे समीर पवार आणि खूप चांगलं यावेळेस कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 59 झाल्यात, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सागर आमच्या सोबत जॉईन झालाय, केतन अजूनही आपण आलेलं नाही आहेत. दोन बॉल शेवटचे शिल्लक असताना डगआउट मधून थोडीशी डिमांड आहे गोलंदाजाला रिमांड वर घेण्याची. यावेळीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तेवढासा प्रॉपर टायमिंग झालेला नाहीये. डीप मध्ये चाललाय काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक फेक करेल, तदवर केवळ 1च धाव. दुसरी धाव घेणं इथे धोक्याची घंटा होऊ शकते, त्यामुळे टळली ती धाव. 60 धावा धावफलकावरती लागल्या. रजनीमध्ये 12ची सरासरी रात्रीच्या या क्रिकेटमध्ये उपयुक्त आहे, कारण पहिल्या 2-3 दिवसामध्ये 50-45 झाल्या नव्हत्या, परंतु आता हळूहळू 55-60 कडे आकडा जाऊ लागलाय. शेवटचा बॉल वेगानं समोरच्या दिशेने चालला, अलॉंग विथ द कार्पेट, डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फंबल झाला, फेकी खराब, त्यामुळे 2 धावांचा हा आहेर पूर्ण होईल. दुहेरी धावेनं षटक क्रमांक 6ची समाप्ती झाली आहे. धावफलकावरती धावा झाल्या 62, जिंकण्याकरिता करायच्या त्या धावा 63 धावांचं आव्हान. मध्यंतरानंतर पाहणार होत आपण काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. तद्वर जाणार टॉस कडे, ज्या ठिकाणी करो या मरो, जीतेंगे तो आगे बढ़ेंगे और हारेंगे तो यहां से बाहर घर की तरफ जाएंगे. अशी ही लढत. एका बाजूला केतन, दुसऱ्या बाजूला सागर, एका बाजूला माऊली मोटर्स लोणेरे, तर दुसऱ्या बाजूला RVS फायटर इंदापूर. चला, अतिशय महत्वाच्या या सामन्याची नाणेफेक सन्माननीय अध्यक्ष राहुलजी, समवेत सल्लागार निलेशजी
केसरकर यांच्या समवेत आदरणीय सागर पाटील सर नाणेफेक करण्याकरिता. सागर पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे सन्माननीय समालोचक सागर पाटील सर. येस, कोण कॉल करते? सागर कॉल करते. सागर टॉस, सागर कॉल. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. मगाशी सागरनं टॉस जिंकला होता, आताही सागरनं टॉस जिंकलाय. धन्यवाद सागर सर, आपण असं नसतं वा. सागर, आता निर्णय परत क्षेत्ररक्षण करू. आणि मगाशी ज्या चुका झाल्या त्यांबद्दल काय सांगशील? खूपच चुका झाल्या मगाशी. आता प्रयत्न करू जास्तीत जास्त चुका कमी करण्याचा आणि हा सामना जिंकण्याचा. समोर केतन आहे, किती धावांपर्यंत थांबवाल? बघू, आता थंडी जास्त पडलेली आहे, 60च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपणास. केतन, पुन्हा एकदा टॉस आता आपल्या विपक्षात गेल्या. मगाशी आपल्या बाजूने गेला होता, आता विपक्षात गेल्या. आता पहिली बॅटिंग करायची आहे. मगाच्या सामन्यामध्ये झालेल्या चुकांबद्दल काय सांगशील आणि आता टोटल किती तुझ्या नजरेत आहे? क्रिकेट आहे, चुका तर होतच राहतात. आपण कोणाला बोलू शकत नाही. चांगले खेळाडू आहेत आणि प्रयत्न करू आम्ही. अप्रतिम दर्जाचा फटका समीर महाडिकच्या बॅट मधून येतोय. चौकार. चौकार त्यांना पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडू मध्ये 4 धावा येताना आपण पाहतोय. पुढचा बॉल. ओहो, याही वेळेला अंगावरती बॉल आला, त्याला उचलला, फेकला. पुन्हा एकदा बॉल डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं सीमा पार. समीर महाडिकच्या बॅट मधून चौकार. दोन चौकार त्यांना पाहायला मिळाले. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. समीर महाडिक टीमचा कॅप्टन आता अप्रतिम कामकाज करताना पाहायला मिळाला. बॅटची लिडिंग एज, एक मोठा अडथळा दूर केलं साहिल डोंगेनं. महत्वाची विकेट पाहायला मिळते. समीर महाडिक मैदानाच्या बाहेर. हे आयोजन लय डोक्याच हे नियोजन, क्रिकेट वीरांची लागली हरी. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. दोन चौकार आले, पण त्याचं प्रत्युत्तर होतं साहिलकडे. त्याचं उत्तर होतं विकेट स्वरूपाचं. अप्रतिम बॉलिंग साहिलची पाहायला मिळते. 5 कंप्लीट करणारा खेळाडू आपण पाहिला. लाजबाब त्याची गोलंदाजी राहिली होती पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि आता सुद्धा तो मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचं कामकाज करताना पाहायला मिळाला. विकेट मिळाली त्याला पहिली, ती सुद्धा सर्वाधिक महत्वाची. नवीन फलंदाज झाला सिद्धेश कोरबे, त्याच्या साथीला अजिंक्य करकरे. रिव्हर्स आणि पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा पाहायला मिळतोय. अप्रतिम आणि त्याच वेळेला यशस्वी फटका लॉंग स्टॉपच्या दिशेला खेळला गेलाय. 4 धावा. रायगड पायथ्याशी मानगड किल्ला छान, मानगावची शान शिवबाचे वरदान. निलेश दादा केसरकर नेतृत्वाला दमदार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 3 चौकार आले त्या ओव्हर मध्ये. हो हो हो, अप्रतिम बॉल. दुखापत झाले का पहा. बॉल रिलीज केल्यानंतर अति वेगानं आदळल्या खेळपट्टीवरती साहिल. त्यावेळेला बॉल त्यानं फेकला, तो खेळपट्टीवरती स्किट झाला, पण बॉल अप्रतिम होता. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावगती 12. 30 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता इथून पुढे अजूनही बाकी आहे. 30 चेंडू 51 धावा बनवायच्या, तेवढंच आव्हान जास्तीचं आपण जर पाहिलं तर मोठं नाहीये आणि ते आव्हान सोपं सुद्धा नाहीये. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे, स्पर्धा माणगावकरांची आहे आणि ही माणगाव प्रीमियर लीग आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट पद्धतीने खेळवली जाते माणगाव मध्ये प्रथमच
किंबहुना दक्षिण रायगडामध्ये ही प्रथमच अशा पद्धतीची स्पर्धा आपण पाहतोय. सगळ्यांचीच मात्र लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आपण पाहिली आहे. दुसरं षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकासाठी वैष्णव बागवे आपल्याला पाहायला मिळतील. वैष्णवचा पहिला बॉल हॅडमोर विकेटच्या पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल मात्र तिथे आपण जर पाहिले तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळालाय. पुढचा बॉल या वेळेला आडवा बॅटनं अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळेल. मिड विकेटच्या दिशेला समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा दमदार षटकार पाहायला मिळाला. अजिंक्य करकरे आपण पाहतोय. लाजबाब खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. 18 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं तर आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे हा संघ मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पहा. बॅट पकडत असताना अजिंक्य एक वेगळ्या स्वरूपाची बॅट बघतो. प्रत्येकाचा ग्रीप वेगवेगळा आहे पण अजिंक्यचा त्याहून वेगळा पाहायला मिळालाय. वेगळ्या स्टाईल मध्ये तो बॅटिंग करतो आणि त्या पद्धतीचा खेळ सुद्धा पाहायला मिळालाय. एक षटकार त्यानं खेळल्यानंतर एक डॉट सुद्धा येताना पाहतोय. महत्वाची मॅच ज्यावेळेला समीर माडिक बाद झाल्यानंतर खेळीला सावरायचं त्याची बॅटची ग्रीप आपण पाहतो स्क्रीनवरती. ओ यावेळेला बाहेरचा बॉल त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न. बॉल ऑफसिकच्या बराच बाहेर निघून गेलाय आणि अवंतर स्वरूपाचे आपण जर पाहिले तर धाव येताना पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहिली 19 धावात 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओहो यावेळेला आक्रमण चढवलंय. मिड विकेटला फिल्डर तिकडे आहेत. वेगाने येताना पाहायला मिळतील. बॉलला पकडतील बॉलची फेक करतील तत्वर एक धाव आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळाली. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 20 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. या मॅचच्या टोटलचा विचार केला ना आपण तर 63 धावांची टोटल आपल्याला पाहायला मिळाली आणि 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे संघ आई बाळजाई स्पोर्ट्स लोणेरे. 26 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता. चल त्वरा करा विनंती करतोय. जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. जिथे वैष्णव बागवे गोलंदाजीसाठी आले 4 बॉलमध्ये 8 धावा खर्च करताना पाहायला मिळतील. शांतता पसरली आहे. थंडीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी बरेच मात्र आपण जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग सुद्धा इकडे दाखल होताना पाहायला मिळतात. समोरचा बॉल होता सरळ खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी बॉल सरळ रेषेमध्ये निघून सुद्धा गेलाय. वीस धावा. पुढचा बॉल यावेळेला आक्रमण चढवलंय. याआधी डॉट खेळले होते पण आता मात्र मिड विकेटच्या वरून खेळलेत. एक मोठा बिग 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 हिट सिक्सर. आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. 26 धावा धावफलकावरती अप्रतिम दर्जाची बॅटिंग. यस साई बाळजाई स्पोर्ट्स नागाव हा संघ मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळालंय. चांगला खेळ आहे
आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सव्वीस धावा 13.00च्या सरासरीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि निश्चितपणे 26 बनलात. अशा पद्धतीची सरासरी चालू राहिली तर 5 ओव्हरमध्ये या मॅचचा रिझल्ट येऊ शकतो आता मध्ये, कारण की इथून पुढे आपण जर पाहिलं तर 24 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. बोलबाला आतापर्यंत राहिलाय टीम आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या संघाचा. त्याच वेळेला SN कलेक्शन गोरेगाव संघाला बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न चालू, डॉमिनेट करत आहेत बॅटर. साईल डोंगे पुढचा बॉल, चांगला बॉल आहे, त्याहून चांगला फटका खेळला होता. फुलर लेनचा बॉल तिथे मात्र पॉइंटच्या दिशेला खेळला गेला आणि त्याच वेळेला एक धाव स्कोर कार्ड वरती मिळाली आहे. एक धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. सिंगल डबलने मात्र आपण जर पाहिले तर सातत्यपूर्ण पुढे जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. डावखुरी आताचा फलंदाज स्ट्राईकला सिद्धेश कोरपे, चांगली बॅटिंग, एक सिक्सर आणि एक चौकार. या वेळेला हाफ ट्रॅकर होता, बॅट फिरवली आहे, इथे मात्र आक्रमण चढवण्याचा प्रयत्नही झाला पण बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. साहिल डोंगे तो आलाय, तो कमबॅक आणेल या विश्वासानं या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर आता SN कलेक्शन गोरेगावचे सगळे समर्थक पाहतात, कारण की कमबॅक हवाय. धावा थोड्याशा आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना कमी बनल्या आणि त्या धावा थांबवण्याचा प्रयत्न मैदानावरती सातत्यपूर्ण केला जातोय. पुढचा बॉल, यावेळेला सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला, बॉल मात्र तिथे येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगानं चालू झाला आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे चालली आहे. संघाचा धावफलक 29 या आकड्यावरती. शांत आणि संयमी खेळ करतात मैदानावरती आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव या संघाचे सगळेच खेळाडू. यावेळेला आक्रमण चढवलंय, बॉल गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे मिड विकेटला. एक धाव मात्र निश्चितपणे मिळणार आहे. त्या एक धावीच्या साह्याने धावसंख्या पुढे तब्बल 30. अविनाश नलावडे साहेब युवा सेना उपजिल्हा प्रमुख, त्याच वेळेला सन्माननीय उदयजी डाळ साहेब, त्यांच्या समवेत मंगेशजी सरभले साहेब. हो यावेळेला मैदानावरती फटका अप्रतिम रेडार मध्ये आलाय आणि त्या बॉलला उडवलाय सरळ लॉंग लेगच्या वरून सीमा पार. या मॅच मध्ये एक मोठा आणि भव्य षटकार. मान्यवरांचा आणि खेळाडूंचा सन्मान आणि निश्चितपणे सन्माननीय विशालजी लाड साहेब राष्ट्रवादी युवा रोहा प्रमुख आहेत आणि निश्चितपणे शैलेशजी गुलाब साहेब त्याला नगराध्यक्ष, त्याच वेळेला तुषारजी रसाळ, रणजितभाई मालोरे, राजू दळवी साहेब, हे सगळे मान्यवर आता थोड्याच वेळात त्यांची ग्रँड एंट्री आपल्याला इथे पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बाईक मिळाली आहे ते म्हणजे सन्माननीय अविनाशजी नलावडे साहेब युवा सेना उपजिल्हा प्रमुख आणि सन्माननीय उदयजी डाळ साहेब. या 2 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आपल्याला बाईक मिळाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 36, 18 बॉल आणि 27 ची गरज. पहिल्या 18 बॉल मध्ये 36 बनल्यात, आता इथून पुढे 18 बॉल मध्ये 27 बनवायच्यात. हा डाव आपण जर पाहिलं तर आता सावरण्याचं काम सिद्धेश कोरपे आणि अजिंक्य करकरीने केलंय. जरी संघाचा कर्णधार बाद झाला तरी काय हरकत नाहीये, या पद्धतीची भूमिका मात्र आपण जर पाहिलं तर या 2 फलंदाजांनी घेतली. लाजबाब खेळ राहिलाय, खेळपट्टीवरती चिपकून राहिलेत, धावा बनवतायत, धावांचा आलेख सातत्यपूर्ण उंचावतायत आणि निश्चितपणे विजयाची गोडधोड मिळवायची या अनुषंगानं मैदानावरती बॅटिंग करतात. 63चं टार्गेट आहे, 18 बॉल 27 बनवायच्यात, पहिल्या 18 मध्ये 36 बनवल्या. चांगला खेळ बहरताना आपल्याला पाहायला मिळाला. आज
बरेच मान्यवर सुद्धा या व्यासपीठावरती भेट देताना आपण पाहतोय. आजपर्यंत सगळ्याच प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिलाय माणगाव प्रीमियर लीगला आणि म्हणूनच आज 5वा दिवस 5वी रात्र अगदी यशस्वीरित्या पुढे जाताना पाहायला मिळते. सन्माननीय सचिनजी गोरिवले साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. यावेळेला फटका मिस, टायमिंग चुकीचा स्ट्रोक खेळला गेला होता. बॅटच्या अगदी टोला लागला आणि तदनंतर बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला मार्गस्थ होताना आपण पाहिलं. एक धाव मिळेल तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय तब्बल 37 धावा. पहा सन्माननीय आपण जर पाहिलं तर ओळे गावचे प्रवीणजी घरत साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि ते खास ओळ्यावरून आपण जर पाहिलं तर 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती मॅचचा आनंद घेतात. आणि सन्माननीय एवन जोडी म्हणजे मंगूदादा जाधव आणि रुपेशजी बोडेरे साहेब यांच्या वतीनं प्रवीणजी घरत साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच वेळेला माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉची तिकीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली स्क्रीनवरती. सगळेच नशीब आजमावतात. बॅकफुटला जाऊन कट अप्रतिम स्क्वेअर कट पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक होते पण तो बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर सीमा पार मिळतोय हा चौकार. राहुल दादा बकमनी केला त्याचा मानपान नाक्या नाक्यात मानगाव तालुका. यस, निश्चितपणे राहुल दादा बक्कम यांनी केला मांडपान पूर्णपणे अध्यक्ष. व त्यांच्या हाताखाली असताना डे नाईटच्या स्वरूपाची स्पर्धा. एक पाऊल माणगाव तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या आपण जर पाहिलं तर उत्कर्षासाठी. यावेळेला बॉल मिड विकेटच्या दिशेनं या संपूर्ण मॅचची हवा काढणारा हवाई सफर सिक्सर. लय धिंगाणा घालतय कडक आमचं गाण गोरे गावाचं टॅलेंट. 47 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाल्यात. 15 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हो हो, हा बॉल चांगला होता. वेगाचा टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र थोडंसं होईना आपण जर पाहिलं तर खाली बसताना पाहायला मिळते. अजिंक्य करकरे मैदानावरती आई बाळजाई स्पोर्ट्स नागावसाठी खूप महत्वाचा घटक राहिलाय. मागच्या मॅच मध्ये त्याने 34 धावाचा वादी खेळ केला. आता 24 वरती खेळतोय. 10 बॉल मध्ये त्याची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि अगदीच मात्र आपण जर पाहिलं तर तो मॅचला पुढे घेऊन चाललाय. ओ हाफ ट्रॅकर मिस टाइम, फटका फसला आणि पकडले जात आहेत. मोठी विकेट येते या मॅच मध्ये. ही विकेट बदलाव घडवेल का या संपूर्ण सामन्याचा? तिथे अजिंक्य करकरे मैदानाच्या बाहेर. रोहित रातवडकर संघ दर्जेदार निवडीवर दिलाय भर आणि भरवशाचा हा सागर पाशीलकर केलं सहकार्य हे फहद करबेलकर. नशा नशा ही क्रिकेटची पडली भुरल विकेटची क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव. 13 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी समीकरण आपण पाहतोय. यदा कदाचित या सामन्यामध्ये पुन्हा आपण जर पाहिलं तर SN कलेक्शन गोरेगावला आणण्यासाठीचा हा बॉल असावा. जर इथे डॉट बॉल आला तर 8.00चं समीकरण पूर्णपणे पुढच्या 2 ओव्हर पर्यंत राहील आणि मॅच पुन्हा शहाभूत राहण्याची शक्यता आहे. मॅच मध्ये SN कलेक्शनचा बोलबाला राहण्याची शक्यता आहे आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजांचा आता पिव्वर क्लास किंवा त्यांचा थाट तिकडे दाखवावा लागणार आहे. रोशन नेमान यांना आपण पाहतोय रनवे मध्ये प्रॉब्लेम आलाय, थांबतील, पुन्हा मागे जातील आणि मागे जात असताना काहीतरी चांगलंच घेऊन येतील SN कलेक्शन या टीमसाठी या अपेक्षेनं पाहिलं जाईल. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव लोणेरे हा संघ या 63 धावांचा पाठलाग करतोय. हो 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 हो, डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळायचा होता. बॅट फक्त
फक्त पुढे आणली. बचावकारक फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण तो तिथे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला. बघता बघता षटक क्रमांक मात्र 14 संपले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 47 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉल आणि आता 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. कोणते गोलंदाज येतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण की इथून पुढे प्रति षटकामागे 8 धावा बनवायच्यात जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला आक्रमण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 20वा घेणारा बॉल पाहायला मिळाला. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट. सिद्धेश कोरपे मैदानाच्या बाहेर. पाचवं षटक मार्गस्थ आहे आणि 5वं षटक मार्गस्थ असताना या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर एक वेगळं चित्र आहे. चित्र विचित्र होऊ शकतं, कारण की एकंदरीत आपण जर विचार केला तर मॅच ऑन आहे. सत्तेचाळीस धावा धावफळकावरती. 3 बॅटर आउट झालेत. मॅच ऑन झाली. 11 बॉल आणि 16ची गरज असताना पुढचा बॉल. ओहो, हा बॉल चांगला पाहायला मिळाला. सोडून देण्याचा निर्णय अंगलटी येताना पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती जर यदा कदाचित तिथे शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आला तर या सामन्याचं चित्र पलटेल. मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करून आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. फटका चांगला आहे. आडवा बॅटनं बॉल लॉंग ऑनला. डीजे बाळा स्टँड मध्ये बॉल 20वा घेतोय. सरळ सीमा पार. हा येतोय षटकार. सागर पाटील सरांचे AK-47 आणि मैदानावरती बॅटिंग करत असताना सुजित उंडरेच्या बॅट मधून निघालेला बॉल हा एकदम अनोख्या शैलीचा राहिलाय. पण एकच मारलाय सुजितनं. अगदी एकच गोळी मारली पण ती मजबूत आणि काळजात समोरच्या टीमच्या. 10ची गरज आहे 9 बॉल मध्ये. अजून एक बॉल मोठा फटस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉल मात्र टर्न घेताना पाहायला मिळाला. हे अनुभवाचे बॉल आहेत. पहा, मी कौतुक करेल सूरजच्या या गोष्टीसाठी की त्याच्या साथीला असणारा क्षेत्ररक्षक तो बॉल वरती आला पण सूरजला माहिती होतं कॅच होणार नाहीये. तो मागे त्याच्या गेला की बॉल टर्न होणार आहे. ज्या वेळेला एज घेतो त्या वेळेला फाईन लेग थर्ड मॅन आणि कीपरला तेवढंस हुशार राहावं लागतं, कारण कधी कुठे बॉल कुठून कसा निघून जाईल ना त्याचा काही नेम नाहीये. ओ ब्लॉक होल. फटका चांगला आहे. गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल निघाला. फिल्डर तिकडे आहेत. चांगली फिल्डिंग. धावत धावत जात असताना बॉलला शेवटच्या क्षणी थांबवलं. आतमध्ये आणलं. टीमसाठी 2 धावा सेव्ह ठेवल्या. पण या 2च्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे चालली आहे. 56 धावा. 7 बॉल आणि 7 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन. एक डॉट आला तर पुन्हा प्रेशर क्रिएट होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. हो, सेन्सिबल क्रिकेट दाखवले. सन्मानजनक फटका खेळला जातोय, कारण की इथे सिंगलनं पुढे जाण्याचा निर्णय घेतला बॅटर साहिल करकरे आणि सुजितनं. 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 57. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 6 धावांची गरज आहे. सन्माननीय सचिनजी गोरिवले साहेबांचा विशेष मान सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय.
या सचिनजी गुरुले साहेबांना विनंती करू आपण यायचा, आपला सन्मान होईल. आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत, निश्चितपणे आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. माणगाव प्रीमियर लीग 2025 या 5व्या पर्वामध्ये सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत. आयुष शिंदे गोलंदाजीसाठी आलाय. आता जे काही करेल ते आयुष करेल. SN कलेक्शन गोरेगाव या टीमसाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल, बिस टाइम, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, सामन्यामध्ये पुन्हा पलटवार करून देणारा पहिला बॉल, पहिला फलंदाज इथे मात्र बाद पहिल्याच बॉलवरती. विकेट आली आहे, रंगत वाढली आहे या मॅचची. जरी थंडी असली तरी सुद्धा सामना गरम झालाय. 5 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. 5 मध्ये 6 धावा बनल्या जातील का? कारण की आपण 6 मध्ये 20 पाहिल्या, 25 पाहिल्या, 30ही पाहिल्यात, पण आता इथे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये होतील का हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. जिथे आयुषनं पहिल्याच बॉलवरती मोठी सफलता प्राप्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचं कामकाज त्याचा आतापर्यंतच आपल्याला बघायला मिळालंय. चांगली खेळी. चला स्पीडअप घ्या विनंती करतोय. यानंतर आपण रेडी राहायचंय. 2 टीम RVS फायटर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी आपण पाहणार आहोत. माऊली मोटर्स लोणेरे. फुलटॉस, यस, फुलटॉस बॉलवरती आक्रमण आणि ही मॅच फिनिश करून टाकली आहे आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये. शुभमनं सामना जिंकला. सामना जिंकत असताना संघ आपल्याला पाहायला मिळाला आई बाळजाई स्पोर्ट्स नागाव लोणेरे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यस, आज ज्यांचा वाढदिवस आहे ते अगदी ओवळे गाववरून या मॅचचा आनंद घेतात असे सन्माननीय प्रवीणजी भगत साहेब. त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या निश्चितपणे हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. त्याच वेळेला त्यांच्या समवेत सन्माननीय प्रदीपजी मस्कर साहेब नकवा हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात आणि त्यांच्या वतीनं सन्माननीय समालोचक सागरजी पाटील साहेब यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आले आणि सुद्धा माझ्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले. साहेब आमचे तुमचे हृदयाच्या अंतःकरणापासून मी आभार मानतोय. असंच प्रेम तुमच्या या संपूर्ण स्पर्धेवरती आणि आमच्यावरती राहील अशी आशा बाळगतोय.